कहानी आवे मरी जोड़े पोईनी कहानी आवे चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। द्वारकामाई प्रतिष्ठाननी नवरात्र उत्सव महिलांसाठी हा जो याचं जो आयोजन केलेला आहे खूपच सुंदर, खूप म्हणजे खूप छान। खूप साऱ्या महिला इथं भाग घेत आहेत, दांडिया खेळताना दिसत आहे आणि तुम्ही बघता समोर लकी ड्रॉ ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये सायकल आहे, आणखी बऱ्याच खूप साऱ्या वस्तू आहेत आणि तशाच प्रकारे अजून पैठणींचा सुद्धा लकी ड्रॉ इथे आहे। तर खूप छान नियोजन ह्या द्वारकामाई प्रतिष्ठाननी खूप सुंदर नियोजन केलेलं आहे आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा। पावनभूमीमध्ये आज श्री साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या वतीने शारदी नवरात्र उत्सव सुरू आहे। या द्वारकामाई प्रतिष्ठान 2005 पासून स्थापना झाली आहे। या द्वारकामाई प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मला खूप धन्यवाद द्यायचे आहे, कारण कार्यकर्ते असेल तरच आपण कार्य करू शकतो। कारण 101 मुलं आमचे कार्यकर्ते आहेत, ते एकजुटीने काम करतात। कुठलेही काम असो रात्री 1 वाजेपर्यंत ते सतर्क असतात, कारण कुठलीही महिला नवरात्र संपल्यानंतर घरी पोहोचेपर्यंत त्यांचं कार्य चालू असतं। त्याचबरोबर आपले DSP पोलीस स्टेशनचे सहकार्य त्यांनी आम्हाला खूप मोठा प्रतिसाद दिला आहे आणि रोज त्यांनी आपल्यासाठी सहकार्य केलेले आहे। एवढंच नाही तर स्वच्छ आणि शिर्डी ही थीम करून आपण पहिल्याच दिवशी ढोल ताशा वाजवत देवीचे स्वागत केले आहे। एवढेच नाही, प्रत्येक महिलेला इथे बहीण मुलगी सर्वांना इथे खेळता यावे यासाठी आमच्या सर्व मुलं व विजूभाऊ व तारूभाऊ यांनी मुलांना सर्व सहकार्य करून सांगितले आहे की ही मुलगी सगळी सेफमध्ये इथे खेळली पाहिजे। त्यासाठी सर्व महिला इथं आनंदात उत्सवात वातावरणात दांडिया आणि गरबाचा आनंद घेत आहे। जय साईराम। 15 वर्ष मी श्री द्वारकामाई प्रतिष्ठानमध्ये दांडिया खेळत आहे। इथं खूप सिक्युरिटी आणि मुलांनी खूप छान नियोजन केलेलं आहे। इथल्या सर्व कार्यकर्ते एकदम सेफ, लेडीजला सेफ असं ठेवतात। दुसरं स्वच्छ शिर्डी, सुंदर शिर्डी हे त्यांचं ब्रीद आहे। इथं भरपूर बक्षिसं वगैरे ठेवलेले आहे। महिला खूप प्रमाणात असतात, त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी इथं येऊन दांडिया खेळावी, बस एवढीच एक विनंती। आनंद होत आहे सांगायला, आणि म्हणजे एवढं जबरदस्त डेव्हलप त्यांनी केलेलं आहे का पूर्ण शिर्डीमध्ये कुठे पण नाही आहे एवढी सोय म्हणजे। आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण लेडीज आणि लहान लहान मुलं जे इथे आहे ते पण सेफ आहे आणि कौतुक वाटतं त्या मुलांचं, ते पण एवढी काळजी घेत आहे आई बहिणीसारखी त्यांचीवाली। खूप आनंद होतोय मला, हे म्हणजे शब्द सुद्धा अपुरे पडताय सर माझ्यावाले। थँक्यू। आज या ठिकाणी भव्य अशा वातावरणामध्ये श्रीयुत विजूभाऊ व तारूभाऊ कोते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी साई द्वारकामाई प्रतिष्ठान आमच्या या प्रांगणामध्ये सर्व महिला भगिनी अतिशय उत्साहाने आणि आनंदाने या वातावरणाचा आनंद घेत आहे। आणि इथे अतिशय शिस्तीत अगदी सगळ्यांच्या नियंत्रणाखाली कुठलीही इथे कुणाचाही हस्तक्षेप न होता एकदम असं सिक्युरिटीमध्ये महिलांना सुरक्षा दिली जात आहे। आणि या नवरात्र उत्सवाचा सर्वजण अतिशय एन्जॉय, छोटे मुलींपासून तर महिला भगिनी सर्व या ठिकाणी या वातावरणाचा अतिशय आनंद घेत आहे। तसेच या ठिकाणी भाऊंनी असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविलेले आहे। आज 2005 पासून या ठिकाणी या द्वारकामाई प्रतिष्ठानची स्थापना झालेली आहे, तरी पण कुणालाही कुठल्याही प्रकारची कुठल्याही महिलाची कुठलीही तक्रार नसताना आज या ठिकाणी सर्वजण आनंद घेत आहे। तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक दिवशी पैठणी, वेगवेगळ्या प्रकारचे गृह उपयोगी वस्तू दिल्या जाऊन सर्व महिलांचा इथे गुणगौरव केला जातो।
तसेच या ठिकाणी प्रत्येक महिला एकदम आनंद व उत्साह या ठिकाणी येऊन मनसोक्त घेत आहे आणि आपला आनंद द्विगुणित करत आहेत. तरी मी श्रीयुत विजूभाऊ व तारूभाऊ यांना सर्व माता भगिनींच्या वतीने धन्यवाद देते व या ठिकाणी मी माझे 2